गावात फेमस आहे, शाळा आहे, अजून तालीम आहे, ठेशन आहे, बस स्टँड आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे, अजून हनुमानाचं मंदिर आहे. हा का? आवरून कोथिंबीर वेचला दे. वेलकम बॅक टू अवर चॅनल राहुल भारती ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आज आहे शनिवार आणि आमच्या गावी आम्ही आलो आहे केतूरला म्हणजेच पारेवाडीला. तर आज आहे काय आहे आज बाजार. गावचा बाजार तुम्हाला आज आम्ही दाखवू, गावचं स्टेशन दाखवू, गावची शाळा वगैरे आम्ही तुम्हाला आज सर्व दाखवू. सो चला. आठवडी बाजार आहे, तर आज तुम्हाला आमचा बाजार तुम्हाला दाखवतो, तुम्ही नक्कीच बघा. तर इथे आता हे आजी, कमलताई, आम्ही सगळेजण आता बाजारात निघालेलो आहे. चला तुम्हाला मी आमचा गावचा बाजार दाखवतो. हे गावच्या बाजार असे भरतात. तिथे मिरची, हे बघा कसलं हे असं मुंबईकडे मॉल बिल पेक्षा हे असं बाजार बघणं पण खूप भारी आहे. काय बोलताय तुम्ही? आठवडी बाजार. आठवडी बाजार हे बघा, इकडे असा आठवडी बाजार भेटतो, आठवड्यातून एकदाच भरतो, तो म्हणजे असा शनिवारचा. हे गावचे लोक बघा, किरसुनी, याला किरसुनी बोलतात, झाडू मारायचं. हे बघा इथे हे गावठी टमाटर बघा केवढे छोटे छोटे असतात. आपल्या मुंबईमध्ये कसे असतात आणि इथे बघा कसे आहेत. हे अगरबत्ती वगैरे बघा गाईस, तुम्ही या ठिकाणी खारी बटर बघा कसे भेटतात आमच्यात. ही गवर बघा. ही कोणती भाजी कमलताई? चिगळाची भाजी. चिगळाची भाजी, शेपू, पालक, हे सगळी गावरान भाज्या गाईस. हे बघा सगळं नुसतं. हे बघा फळ बघा इकडे वगैरे पण. आठवडी बाजारी बघा, गावठी काकडी बघा. ही गावरान आंबट चुकाची भाजी बोलल्या जातात. ही शेपू आणि आंबट चुकाची भाजी, पालेभाजी एकदम फेमस आणि खूप भारी लागते. आंबट लागते ही भाजी. मी ट्राय करून दाखवते. आंबट आहे. टेस्ट करायची नाही तू करे. ही कोथिंबीर, गावरान कोथिंबीर वेचला दे. घ्या, कितीला आहे? मॉल मध्ये सगळ्याच गोष्टी भेटतात गाईज, पण नॅचरल आणि ताजं तवानं खायला तुम्हाला हे सगळं गावालाच मिळणार. येस. तर तुम्ही नक्कीच गावाला या. आमच्या गावाला तर नक्कीच भेट द्या. स्वीट्स खूप भारी आहे. हे लाडू वगैरे घेतात ते आता. हे आमचं लहानपणीचं भजी पाव खायचं. लहानपणी मी आवडीने भजी खायचो. हा बाजार पहिला पलीकडे होता, आता इकडे आहे. आम्ही भजी इथनं घ्यायचो आणि बेकरी मधनं पाव घ्यायचो, पण ती वेगळीच मजा होती. आणि आता प्रकार वेगळाच आहे. हे बघा गरम गरम भजी. मोबाईल तळके निघले का कलतीस? भजी वगैरे घेतलेले आम्ही. मला नो का गरम आहे, बघितलं लागले ना तर तुझी. मला द्या ना. एकदम भारी खायचा. बघा आता इकडे जिलेबी हे लोक पाडतील. बघा, कसलं भारी आहे. हे बघा हे असं ओरिजिनल आणि किती ऍक्युरेट आहे बघा ते. वाव. काही सेंच्या एवढे सर्व जिलेबी पाडून झालेला आहे. आता हे चांगला फ्राय होईल. हे बघा गावच्या बाजारात ह्या सर्व गोष्टी बघायला भेटतात. कसलं सुंदर वाटतंय हे. आणि आता हे परत ते तयार झालं की मग ते साखरेच्या पाकात टाकणार. बरोबर ना काका? साखरेचा पाक आहे गाईस. हे बघा त्या गोष्टी पण बघा. इथे भेळ आहे, लाडू आहेत, शेव, पापडा बिपडा सगळे बाबा. गावरान शेव. काय घेतलं तुम्ही? हे बघा हे बघा यांनी गुलाबजामुन बघा कसं घेतलंय. टेस्ट गावची टेस्ट, गावची टेस्ट करतो गुलाबजाम. गुलाबजामुन त्यांच्यासाठी खूप ऑल टाइम फेवरेट. एवढी मोठी भेंडी मुंबईला, एवढी एवढी अशी भेंडी, ही एवढी मोठी भेंडी. मुंबईला किती छोट्या भेंडी असतात ना. हा ना. हे बघा कवळी कवळी आहे का भेंडी? चेक भेंडी कशी चेक करायची अशी. वा वा वा. चला. ए भारती इकडे काय पसंत आहे का बघ. नाही हाय माझ्याकडे स्कार्फ वगैरे. अरे गावचं
आहे आणि आहे असतं खूप. आहे माझ्याकडे आहे सर्व गोष्टी. आहे चला चला मुंबईला सर्व गोष्टी आहेत. बघ इथे साडी पण आहे, पण आहेत माझ्याकडे साड्या वगैरे सर्व आहे. तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद आपल्याला मॉल मध्ये घेता येणार नाही. हे फक्त गावच्या बाजारातच घेता येणार आणि गाईस. खास आम्ही गावाकडे येण्याचा प्लॅन असा केला की बाजाराचा दिवस पकडून आम्ही गावाकडे आलेलो आहे येस. आणि याचा आनंदही लुटतोय आम्ही. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आमचा आनंद गगनात मावेना. बघू शकता आमच्या गावातली पिढी, आमची आजी शेवटची पिढी असेल ही आम्हाला निदर्शना देते की तिच्या डोक्यावर पदर असणार आहे. आता कुठे पदर आहे डोक्यावर कोणाच्या, आता कारभार वेगळा आहे. हे बघा नऊवारी साडी घालून असं बघा गावची माणसं, पांढरे कपडे, डोक्यावर टोपी. त्या आजी त्यांच्याशी बोलत आहे. हे असे हे बघा ही बाजाराचं डोक्यावर घेऊन जाणे, म्हणजे असं गावची लोक अशी साडी वगैरे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुंबईला असं सगळ्या गोष्टी बघायला भेटत नाही. वगैरे हे 8 पाव घेऊ. 8 पाव 6 पाव पाहिजे. ठीक आहे घ्या. जरा 5 रुपये. तर गाईज इथे बघा आम्ही सगळा बाजार वगैरे घेतलेला आहे. इथे भजी वगैरे गरम गरम घेतलेले आहे. चला आता आम्ही तुम्हाला आमचं स्टेशन दाखवू आणि नंतर मग तुम्हाला आमची मराठी शाळा जी आहे गावची ती तुम्हाला तुम्ही बघू शकता हे आमचं जुनं स्टेशन, पण ते आता जुनं स्टेशन राहिलं नाही. त्या ठिकाणचं नाव चेंज केलं आणि त्या ठिकाणचं नाव ठेवलं. पहिलं नाव होतं तिथं पारेवाडी आणि आता नाव केलंय केतूर. केतूर म्हणून नाव ठेवण्यात आलं. हे आमचे इथे जुने आमची पॅसेंजर यायची. आम्ही गावाला जेव्हा यायचो ना तर पुण्याला उतरायचो आणि पुण्यावरून आम्हाला पॅसेंजर भेटायची सकाळची. त्या सकाळच्या पॅसेंजरने आम्ही इकडे यायचो आणि मग आमच्या गावी जायचो. आणि परत रिटर्न जाताना प्रोग्राम असा व्हायचा, गाडीचा टायमिंग असायचा 3 की 2 टाइम असायचा, पण गाडी 4ला पण यायची 5ला पण यायची. मग घंटा वाजला तर आम्ही घरातून निघायचो, कारण का घंटा वाजला तर गाडी लगभग अर्ध्या तासाने येते. हे आम्हाला एक गृहीत होतं की आम्हाला माहिती होतं पहिल्यापासून अर्धा तासानंतर गाडी येते. मग घंटा वाजला आम्हाला ऐकू आलं तर आम्ही बॅगी घेऊन आमच्या प्लॅटफॉर्मला यायचो. आणि आमचं घर लगभग स्टेशनपासून 5 मिनिटं अंतरावर आहे, 5 ते 3 मिनिटं अंतरावर आहे. पण आनंद वेगळाच होता गावचा. तुम्ही बघू शकता ही आमचं गावचं जुनं स्टेशन आताही तशाच प्रकारे आहे. पण आता आम्ही सहसा ट्रेनने येत नाही, आता आम्ही कार वगैरे बाय रूट येतो. पण ठीक आहे, चला काय हरकत नाही, जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्यात. आणि हा वातावरण तुम्ही बघताय एक अप्रतिम असं. पहिले इथं ब्रिज नव्हतं बरं का, आता ब्रिज चालू झालं. आणि जुन्या काळात आम्ही इथून उड्या मारून पलीकडे जायचो, तिथून आम्ही इथे गाडी बिडी बघायचो. गाडी बिडी नव्हती पहिली, असं डेव्हलपमेंट नव्हतं. पण आता बरंचसं असं स्टेशन चेंज झालंय आणि डेव्हलपमेंट झालेलं आहे. पण आमचं हा जुना स्टेशन बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चेंजेस झाले. पण खंत एका गोष्टीचीच वाटते की आमच्या गावचं नाव पारेवाडी होतं, ते आता केतूर ठेवण्यात आलं, पण थोडंसं वेगळं वाटते. पण बाकी तसाच आनंद आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. काहीच तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर आम्ही भजीपाव खायचा आनंद घेतोय. ते गावची भजी, तेच बाजारातून भजी घेऊन यायचो, असं पावामध्ये भजी भरायचो आणि खायचो. तर हा आनंद मी नाही केलेलं कधी, गावचे भजी वगैरे. आम्ही मुंबईला आनंद घेतोय. हे गावी यायचे ते खायचे. जुना आनंद आमचा भजीपावचा. आणि मेन म्हणजे आम्ही आता स्टेशनला बसून खातोय. स्टेशनला याचं कारण काय? खास बाजार स्टेशनला येण्याचं कारण फक्त एकमेव भजीपाव खाण्यासाठी. तर आज आम्ही भजीपावचा आनंद घेतोय. आणि हे आमच्या गावचं ना खूप खूप म्हणजे खूप जुनं स्टेशन आहे. आणि शाळेचं एंट्रन्स इथून आहे. हे गावची मुलं. गाईज ही बघा ही मराठी शाळा आणि इथे ही माझी मावशी, माझ्या दुसऱ्या मावशी, मामा वगैरे हे सर्व इथे शिकायला होते. माझी मम्मी पण होती आय गेस इथे शिकायला, मला काही एवढं माहिती नाही. पण असंच आज हिच्यासोबत आम्ही आलो आणि इथे मस्तपैकी शाळेच्या आठवणी हिच्या ऐकल्या. आणि तुम्हाला जर हिच्या शाळेच्या आठवणी वगैरे ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर हिच्या ब्लॉगला नक्कीच बघा. इट्स कमल जर्नीमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. हे बघा कसं एकदम गावच्या शाळा कशा असतात. हे बघा हे ग्राउंड, हा स्टेज, इथे छोटे छोटे वर्ग, ही छोटी छोटी मुलं इकडे आलेले आहेत. खूप भारी वाटतंय. हे बघा ना, असं मुंबईला शाळा नाही आहेत. मुंबईला अशा शाळा नाही. मुंबईला तर असे मोठे मोठे बिल्डिंग वगैरे, हे असे छोटे छोटे वर्ग, हे सर्व गावच्याच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार. हे दाखवायचं कारण एकच की गावी कसं आहे आणि मुंबईला कसं आहे. हे बघा इकडे सिटिंग एरिया, परत हे छोटे छोटे वर्ग, इथे बघा असे वर्ग, अशी शाळा मुंबई साईडला तुम्हाला काहीच बघायला भेटणारच नाही. हे सगळं तुम्हाला
गावच्याच ठिकाणी बघायला भेटणार आहे बघा. हे असे कशी बघा, इकडे भारताचा नक्षा, हे बघा किती मस्त मस्त, म्हणजे खूप भारी आणि खूप एकदम वेगळंच आहे बघा. झाडे लावा, झाडे जगवा, हे सगळं, हे सगळ्या गोष्टी बघा. ही असा परिसर शाळेचा, हे झाडं, ह्या गोष्टीचा कधी एक्सपिरियन्स नव्हता गावच्या शाळेचा. मी तर कधी गावी शिकलीच नाही ना, माझे मिस्टर शिकले, आम्ही दोघं पण नाही शिकलो. पण असंच गावी आलं तर गावची शाळा बघितली पाहिजे, गावचा बाजार तुम्हाला दाखवला, गावचं स्टेशन कसं आहे, ह्या गावच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवल्या काही. कारण आम्हाला असं वाटलं की तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी सगळ्या शेअर करायला. म्हणजे गावचे लोक कसे, गावातली मुलं ह्या शाळेमध्ये शिकून ना खूप खूप मोठे मोठे अधिकारी पण झालेले आहेत असं पण ऐकण्यात आलेलं आहे. या शाळेमध्ये एक खाटमोडे सर म्हणून आहेत व्यक्ती, ते IPS ऑफिसर झालेत. म्हणजे ह्या शाळेत असं बोलतात. आणि ह्या शाळेत खूप म्हणजे खूप सारे अधिकारी पण घडलेले आहेत. असे विद्यार्थी काही मस्तीखोर पण असतात, काही काही हुशार पण असतात, जे इथून शिकून काहीतरी लाईफमध्ये खूप मोठं अचीव पण केलेलं आहे. तुमच्या गावामध्ये काय काय फेमस आहे पोरांनो सांगा. आमच्या गावात फेमस आहे, शाळा आहे, अजून तालीम आहे, ठेशन आहे, बस स्टँड आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे, अजून हनुमानाचं मंदिर आहे. हा का? हा. या शाळेत शिकतो. हा, इयत्ता 6वीत आहे मी. आणि तू? मी पण इयत्ता 6वीत. दोघं एकाच वर्गात? हा. तुझं नाव? माझं नाव आरव महादेव नगरे, समर्थ शहाजी पांढरे. पाटील. हो का? तुम्हाला आवडते तुमची शाळा? हा. त्या छोट्याचं नाव काय? शंतनू. तू पण ह्या शाळेत आहेस? नाही, ती मराठी शाळेत आहे. कोणता खेळ तुम्ही शिकतात? खेळतात इकडे? इथं आम्ही व्यायाम करतो, लांब उड्या खेळतो, क्रिकेट खेळतो. ह्या वयातच तुम्ही व्यायाम करता? हा. काय व्यायाम करता? जोर लटकणं, झाडावर चढणं. जोर पण मारता तुम्ही लोक? हा. छान छान. काय मोठं होऊन काय बनायचं तुम्हाला? मी पोलीस बनणार आहे. आणि मी IAS. तू काय बनणार आहे? त्याकडे दाखव, काय बनणार आहे? मी IAS. IAS बनणार आहे. तू पोलीस, तू आर्मी ऑफिसर, खूप छान. क्रिकेटर. अरे वा, छान छान छान. पोलीस मध्ये, त्या पोलीस मध्ये आज ह्या ठिकाणी लहान वयात त्यांचे स्वप्न पुराशी आहेत. ह्या लहानग्या वयात त्यांचं मनात जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण हो. आणि ह्या लहानग्या वयातच ते एवढे सारे व्यायाम करतात, मानलं पाहिजे. आज आमच्या मुंबई क्षेत्रातील लोक नुसतं मोबाईल मध्ये बसतात, पण आज हे लोक व्यायाम करतात आहे. खूप एक अभिमानाची गोष्ट आहे. ह्या वयात सगळं व्यायाम करणे, एखादं स्वप्न मनाशी बाळगणे, खूप छान. आवडलं मला तुमच्या लोकांचं, आणि तुमच्यापासून भेटून खूप आनंद मिळाला. थँक्यू. शाळेतून बरेचसे लोक गव्हर्नमेंट क्षेत्रात गेलेले आहेत. कोणी कोणी IAS अधिकारी झाले, तहसीलदार झाले. माझ्या स्वतःच्या घरातलेच लोक पोलीस क्षेत्रात बरेचसे घुसलेले आहेत. पण चला, काय हरकत नाही. लहान पोरांकडनं ऐकून खूप बरं वाटलं. खूप छान, खूप छान. आणि त्यांचं पुढचं इन्स्पिरेशन पण खूप छान आहे, त्यांचं आयडियल पण खूप छान आहे. कोणाला पोलीस व्हायचं आहे, कोणाला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे, कोणाला IAS व्हायचं आहे. खूप असं छान असं ऐकून खूप बरं वाटलं. कलेक्टर, डॉक्टर, क्रिकेटर. गाईज हे बघा, आम्ही आता आमचं तुम्हाला शाळा वगैरे, इकडची गावची शाळा वगैरे दाखवली, गावचा बाजार दाखवला, गावातलं अजून काय दाखवलंय, स्टेशन वगैरे दाखवलंय. तर तुम्हाला आमचा जर हा ब्लॉग आवडला असेल गाईज, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.